रात्री अपरात्री अंधारामध्ये फिरत असताना बऱ्याचशा लोकांसोबत अशा काही पॅरानॉर्मल अशा काही भयानक घटना घडतात ज्यावरती सुरुवातीला त्यांचा स्वतःवरतीच विश्वास बसत नाही की आपल्यासोबत खरोखरच घडलं आहे का. आणि आज आपण अशाच एका भयानक घटनेविषयी बोलणार आहोत जी घडली माझे सबस्क्रायबर रामदास यांच्यासोबत, जेव्हा ते एका जुन्या स्क्रॅप मेटल कंपनीमध्ये रात्रीच्या वेळेस वॉचमॅनची ड्युटी करत होते. आणि ड्युटी करत असतानाच त्यांना एक गोष्ट खूपच विचित्र जाणवते. आणि ती गोष्ट अशी होती की जेव्हा ते कंपनीमध्ये राऊंड मारत होते तेव्हा त्यांना तिथल्या एका शेडमधून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. ते लगेच तिथे जातात आणि शेडमध्ये टॉर्च लावून इकडे तिकडे पाहू लागतात. आणि तेव्हा तिथे त्यांना असं काहीतरी भयानक चित्र दिसतं जे पाहिल्यावरती ते बेशुद्ध पडतात आणि दुसऱ्या दिवशी आपले डोळे सरळ हॉस्पिटलमध्ये उघडतात. आता त्यांच्यासोबत तिथे नेमकी काय काय प्रकार घडलेत आणि त्यांनी नेमके त्या शेडमध्ये काय पाहिलं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चुकूनही स्किप करू नका. पण त्याआधी नमस्कार, मी आकाश आणि तुम्ही पाहतात आकाशिक हॉरर. आणि तुम्ही फक्त पाहतच आहात कारण हे एक असं चॅनल आहे ज्यावरती अजूनही 80% लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे. सो तुम्ही पण त्यापैकी असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आता सबस्क्राईब केलं आहे तर सरळ जाऊयात आपल्या स्टोरीकडे. तर रामदास यांची ही स्टोरी मी त्यांच्याच पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये सांगणार आहे. तर 2008 साली माझा जॉब गेला कारण ज्या कंपनीमध्ये मी काम करायचो तिचं दिवाळे निघलं होतं आणि त्यामुळेच मला आणि माझ्या बाकी सहकाऱ्यांना तिथून काढून टाकण्यात आलं होतं. आता त्यावेळेस माझं नवीनच लग्न झालं असल्यामुळे माझ्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर होता आणि म्हणूनच मला लवकरात लवकर काम शोधणं हे भाग होतं. मग ते कसलंही काम असू द्या, पण मला काही काम मिळत नव्हतं. आणि असाच एकदा कामाच्या शोधात रस्त्यावरनं जात असताना मला भिंतीवरती एक जाहिरात लावलेली दिसते आणि ती अशी होती की नाईट ड्युटी करणारा वॉचमॅन हवा आहे आणि पगारही चांगला होता. त्यामुळेच मी ठरवलं की प्रयत्न करायला काय हरकत आहे आणि म्हणूनच मी खाली दिलेल्या नंबरवरती फोन लावला. फोनची रिंग वाजत असताना मी मनामध्ये हाच विचार करत होतो की प्लीज ही नोकरी मला मिळू दे कारण मला याची खूप गरज आहे. आणि तितक्यात समोरच्या माणसाने फोन उचलला आणि तो मला बोलला हॅलो. आता त्याच्या या हॅलोवरनं मला लगेच कळालं की तो कामात आहे. मी त्याला पटकन बोलतो की हॅलो सर, माझं नाव रामदास आणि मी इथून असं बोलतोय आणि मी आपली वॉचमॅनची जाहिरात पाहिली, तर अजून पण ती जागा आहे का रिकामी. आता त्याला एवढं सगळं काही सांगत असताना तो माणूस समोर कोणाशी तरी बोलत होता आणि जसं मी त्याला या कामाबद्दल विचारलं तसा तो माणूस बोलता बोलता थांबला आणि विचारलं की काय, परत बोल. यावरती मी त्याला पुन्हा विचारलं की ती वॉचमॅनची जागा अजूनही आहे का. यावरती तो माणूस मला हो बोलला, पण त्यानंतर त्याने खूप मोठा पॉज घेतला आणि एकही प्रश्न अधिकचा न विचारता तो सरळ मला बोलला की आज रात्रीपासून करशील कसं. मी चकित होऊन त्याला विचारतो की आज रात्रीपासून. यावरती तो परत हो बोलला. आता मला कामाची खूपच गरज होती म्हणून मी त्याला लगेच हो बोलून टाकतो आणि यावरती तो फोन ठेवून देतो. आता रस्त्यावरून घरी जात असताना मी थोडासा आनंदातही होतो आणि थोडासा चकित सुद्धा की लगेच कोण कामाला बोलवतो की आजपासूनच जॉईन हो म्हणून. आणि ती भिंतीवरती लावलेली जाहिरात सुद्धा खूप जुनी झाली होती. मला वाटलं सुद्धा नव्हतं की हा जॉब मला मिळेल कारण अजूनपर्यंत हा जॉब कसा उपलब्ध आहे यावरती मला शंका होती. आता मी घरी येतो आणि माझ्या बायकोला सांगतो की मला नोकरी मिळाली आहे पण मला आज रात्रीपासूनच बोलवलं आहे. यावरती ती सुद्धा चकित होऊन मला विचारते की आज रात्रीपासून. मी बोललो की हो, आज रात्रीपासूनच बोलवलं आहे. यावरती मी संध्याकाळी जेवण वगैरे करतो आणि सायकलने त्या कंपनीच्या दिशेला निघतो. आता ती जी कंपनी होती ती शहरापासून थोडीशी लांबच होती आणि या भागात मी याआधी कधीच आलो नव्हतो. त्यामुळे त्या रात्री मला त्या रस्त्याने जात असताना खूपच वेगळं वाटत होतं कारण वाटेमध्ये बऱ्याचशा कंपन्या येत होत्या पण त्या सगळ्या कंपन्या बंद पडल्या होत्या आणि ज्या कंपनीमध्ये मला जायचं होतं ती कंपनी मला अजून काही दिसत नव्हती. पण रस्त्याच्या शेवटी पाहिल्यावरती मला ती कंपनी दिसली. मी कंपनीच्या मेन गेटवरती गेलो आणि तिथल्या वॉचमॅनला सांगितलं की माझा पहिलाच दिवस आहे आज. यावर तो वॉचमॅन मला पाहून खूपच आनंदी झाला आणि त्याने मला त्याची स्वतःची ओळख करून दिली की माझं नाव पवार आणि साहेबांनी मला सांगितलं होतं की तू येणार आहेस आज. यावरती तो आता मला सांगू लागला की आपल्याला काय काय काम असतं, जसं की रात्रीच्या वेळेस दर 1 तासाला कंपनीच्या चारही बाजूला राऊंड मारणे, स्क्रॅपची गाडी आल्यावरती ती खाली करणे, त्या गाडीचे नंबर प्लेट नोट करणे, अशी बरीचशी कामं त्याने मला तिथे सांगितली. आणि एवढं सगळं ऐकल्यावरती मी त्याला सहजच बोललो की तुमचं काय काम असतं इथे.
यावरती तो बोलतो की मी फक्त गेटवरतीच थांबतो. आता हे ऐकल्यानंतर माझ्या पोटामध्ये गोळा आला होता आणि कारणही त्याचं तसंच होतं. मी याआधी बऱ्याचशा नाईट शिफ्ट केल्या आहेत, पण माझ्या सभोवताली नेहमी 100-200 लोक असायचे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा एवढ्या जुन्या आणि एवढ्या भल्या मोठ्या कंपनीमध्ये एकटा राऊंड मारणार होतो आणि त्यामुळेच मी थोडासा तिथे घाबरलो होतो. मी त्या पवारला बोललो की ठीक आहे, पण आत्ता काय काम करू मी? तो बोलतो की काय नाही, जरा वेळ बस माझ्यापाशी आणि रात्री 1-2 वाजता राऊंडला जा. आणि म्हणूनच मी त्यापाशी आता गप्पा मारत बसले आणि बोलता बोलता मी त्याला या कंपनीविषयी विचारलं की वॉचमॅनला बाकीकडे खूप कमी पगार देतात, पण आपल्या इथे एवढा पगार का देतात? आणि या प्रश्नावरती पवार जरासा थबकलाच. त्याला अजिबात अपेक्षित नव्हतं की मी असा काही प्रश्न विचारेल. आणि या प्रश्नाच्या उत्तरावरती तो मला बोलतो की अरे ही कंपनी लोकवस्तीपासून खूप लांब आहे ना, त्यामुळेच इथे कोणी जास्त येत नाही. आणि हो, त्यात लोकांना इथे काम करायची खूप भीती वाटते. मी त्याला विचारलं की भीती वाटते म्हणजे काय आणि कशाची भीती वाटते नेमकी? यावरती पवार बोलतो की एवढं काही नाही आहे, फक्त या कंपनीविषयी जराशा अफवा आहे. मी त्याला जोरात विचारतो की कसल्या अफवा? यावरती पहिला तो आपल्या आजूबाजूला पाहतो आणि एक खूप मोठा श्वास घेऊन मला सांगतो की या कंपनीमध्ये 2 वर्षापूर्वी एका वॉचमॅनचा आकस्मिक मृत्यू झाला होता. आकस्मिक कसला संशयास्पद मृत्यू झाला होता आणि त्यामुळेच लोकांना वाटतं की या कंपनीमध्ये काहीतरी आहे. पण तुला खरं सांगायला गेलं तर मला इथे अजूनपर्यंत असं काही जाणवलं नाही. आणि तू पण घाबरू नकोस, तुला पण असं काही इथे जाणवणार नाही. या सगळ्या फक्त अफवा आहेत. आता पवार जसं काय मला या सगळ्या गोष्टी सांगत होता तसं मला कळून चुकलं होतं की हा माणूस नक्कीच काहीतरी लपवतोय. आता गप्पा मारता मारता रात्रीचे 1:30-2 वाजले होते. माझी कंपनीला राऊंड मारायची वेळ आली होती. मला पवारने माझ्या हातामध्ये एक टॉर्च आणि एक शिट्टी दिली आणि बोलला की काही दिसलं तर मोठ्याने शिट्टी वाजव. आता मी एक खूप मोठा श्वास घेतो आणि राऊंड मारायला जातो. माझ्या डोळ्यांसमोर एक खूप मोठी जुनी गंजलेली कंपनी उभी होती, जिथे सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती आणि त्याच्यात सोटीला कडाक्याची थंडी. आता ही एक स्क्रॅपची कंपनी होती म्हटल्यावर इथे खूप साऱ्या जुन्या गाड्या देखील होत्या आणि त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला जी गाडी उभी होती तिचा दरवाजा मात्र मला उघडा दिसला. पण जेव्हा मी या गेटच्या आतमध्ये प्रवेश केला होता तेव्हा मात्र या गाडीचा दरवाजा बंद होता. का हा माझा खरंच एक भास आहे हे काय मला चालताना कळत नव्हतं. मी इकडे तिकडे बघत आपला राऊंड मारतच होतो आणि त्यामध्येच मला एक गोष्ट मात्र नक्की कळाली की ही कंपनी दिसतीये, वाटतीये त्यापेक्षा खूप मोठी आहे. कारण आता माझे पाय चालून चालून दुखायला लागले होते. पण ही कंपनी काही संपायचं नाव घेत नव्हती. कसाबसा मी त्या कंपनीला वेढा मारला आणि सहजच मागे वळून बघितले आणि मला दिसले की सुरुवातीला ज्या गाडीचा दरवाजा उघडा होता आता तोच दरवाजा बंद होता. आणि हे पाहिल्यानंतर मी थोडा थबकलोच. खरं सांगायचं तर माझी फाटली होती. कारण अशा वेळी जेव्हा तुम्ही रात्रीचे एकटे असता तेव्हा तुमच्यासोबत घडलेली एक छोटीशी गोष्टसुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट निर्माण करते. मी लगेच पवारच्या केबिनमध्ये जातो आणि त्याला झालेली सगळी घटना सांगतो आणि माझं कारण ऐकल्यानंतर तो एकदम नॉर्मल रिॲक्ट करतो, जसे की त्याच्यासाठी ही एक रोजचीच गोष्ट आहे. तो मला बोलतो की एवढं काय झालं घाबरायला, हवेमुळे दरवाजा उघडला असेल. आता माझा तिथे पहिला दिवस होता आणि त्यात मी असं काही याच्या तोंडून ऐकलं होतं की इथे अशा काही अफवा आहे आणि त्यामुळेच मी खूपच रिॲक्ट करतोय की काय असं मला वाटत होतं. आणि जोराच्या हवेमुळे सुद्धा दरवाजा उघडू शकतो यात काही शंका नव्हती. आता मी त्याच्या केबिनमधून बाहेर जात असताना पुन्हा एकदा त्या गाडीवरती टॉर्च मारला की वेगळं काही दिसतंय का म्हणून. पण मला वेगळं काही असं दिसलंच नाही. तो दरवाजा बंदच होता. आता घड्याळामध्ये रात्रीचे 3 वाजतात आणि माझी पुन्हा एकदा एक राऊंड मारायची वेळ येते. मी परत एक खूप मोठा श्वास घेतो आणि चालायला लाव. आता चालत असताना मला माझ्या पाठीमागून हलकेसे लोखंडाचे आवाज येऊ लागले आणि आता ते आवाज हळूहळू खूप मोठे होऊ लागले होते. मी जागेवरती थांबतो आणि मागे वळून बघतो, पण मला असं वाटलं की ते आवाज जोराच्या हवेमुळे येत आहेत की काय. मी माझा हात वरती करतो हे चेक करण्यासाठी की हवा येते का नाही, पण तेव्हा मला तिथे कुठलीच हवा जाणवली नाही. मग अचानकपणे हे आवाज कसे येत आहेत आणि कुठून येत आहेत, म्हणूनच मी त्या येणाऱ्या आवाजाच्या दिशेने टॉर्च मारली. त्यावर पुन्हा एकदा मला एका जुन्या गाडीचा दरवाजा उघडा आणि बंद होताना दिसला आणि हा लोखंडाचा कर्कश आवाज त्याच दरवाजाचा येत होता. मी त्या गाडीच्या दिशेने जातो आणि हाताने तो दरवाजा थांबवतो आणि जसं मी त्या दरवाजाला स्पर्श करतो तशी माझ्या शरीरामध्ये मला एक खूपच वेगळी ऊर्जा जाणवते.
मी माझा हात झटकतो आणि 2 पावले त्या गाडीच्या मागे सरकतो. त्या गाडीच्या समोरच्या भागाचा म्हणजेच त्या बोनटचा ॲक्सिडेंटमुळे चोरा झाला होता. मी माझी टॉर्च त्या गाडीच्या आतमध्ये करतो तेव्हा मला दिसतं की त्या सीटवरती काळे पडलेले रक्ताचे डाग होते आणि त्या गाडीपासून दूर पळून जाण्यासाठी मला एवढंच काही ते बघायचं होतं. मी लगेच मागे फिरतो आणि जोरात चालायला लागतो आणि मी एक 10-15 पावलेच पुढे गेलो असेल तर मला मागून तोच दरवाजा आदळण्याचा आवाज येऊ लागला आणि हे ऐकल्यानंतर मी जागेवरतीच थांबलो. माझ्या कपाळावरून घाम वाहू लागला होता आणि आता खूप हिंमत करून मी एक नजर मागे वळून बघतो. त्यावरती मला त्या गाडीच्या ड्रायव्हर सीटवरती कोणीतरी माणूस बसलेला दिसला आणि ते सुद्धा एका सेकंदासाठी. मला माहिती नाही कसं पण दुसऱ्या सेकंदाला त्या भयानक माणसाची छबी गायब झाली होती आणि जसं मी हे दृश्य पाहतो तशी मी एक जोराची धूम ठोकतो आणि पळत असतानाच मला माझ्या मागून त्या गाडीच्या हॉर्नचा आवाज येऊ लागतो, जसं की कोणीतरी त्याचा हॉर्न दाबूनच ठेवला आहे की काय. मी जीवाच्या आकांताने मोठ्याने ओरडत पळत सुटलो होतो आणि पळता पळता मला उजव्या साईडच्या एका शेडमधून कोणाचा तरी किंचाळीचा आणि रडण्याचा आवाज आला. मी लगेच त्या दिशेला टॉर्च मारतो तेव्हा मला दिसतं की वॉचमॅनच्या कपड्यामध्ये तिथे कोणीतरी बसलेला आहे आणि तो माणूस सुद्धा मला काही सेकंदापुरताच दिसला आणि अशी काही भयानक चित्र माझ्या डोळ्यांनी तिथे पाहिली होती. हे काही माझ्या मेंदूला अजिबात झेपलं नाही आणि मला असं वाटू लागलं की माझा तिथे जीव जातोय की काय. आणि पळत असतानाच मला जाणवतं की माझ्या डोळ्यासमोर एक धुंदी यायला लागली आहे आणि म्हणूनच मी लगेच माझी शिट्टी घेतो आणि जोराची वाजवायला लागतो. आणि तिकडे मला माहिती नव्हती की पवार हा गार्ड झोपेमध्ये आहे. शेवटी मी कसाबसा करून कंपनीच्या मेन गेटजवळ आलो होतं. माझ्यापासून मेन गेटचं अंतर एक 100 मीटरपर्यंत असेल आणि गेट पाहिल्यानंतर माझ्या जीवात जीव आला आणि म्हणूनच मी मागे वळून बघितले आणि त्यानंतर जे काही दृश्य माझे डोळे पाहतात त्यासाठी शब्दच नाही आहे. कारण मला माझ्या डोळ्यासमोर ज्या काही 10-15 जुन्या गंजलेल्या गाड्या उभ्या होत्या त्या प्रत्येक गाडी शेजारी मेलेली लोक उभी दिसली. ते सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात उभे होते आणि ते एकटक माझ्याकडे पाहत होते. आणि असं काही दृश्य पाहिल्यानंतर कोणता माणूस शुद्धीवरती राहू शकतो आणि म्हणूनच मला तिथे भोवळ आली आणि मी बेशुद्ध पडलो. मी माझे डोळे उघडले ते सरळ हॉस्पिटलमध्ये. माझ्या शेजारी माझे घरचे आणि पवार बसला होता. त्या सगळ्यांनी माझ्यावरती प्रश्नांचा भडीमार सुरू केला की असा कसा बेशुद्ध पडला तू आणि नक्की काय पाहिलं तिथे. यावर मी त्यांना झालेली सगळी घटना सांगून टाकतो. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर पवारचा चेहरा मात्र भामटा झाला होता आणि आता यावर तो सगळं काही खरोखर सांगू लागला. तो बोलतो की त्या कंपनीमध्ये बऱ्याचशा गाड्या या ॲक्सिडेंटमधल्या असतात. अशा गाड्या जिथे लोकांचा जागीच मृत्यू झालेला असतो आणि त्यामुळेच अशा काही घटना त्या कंपनीमध्ये घडतात आणि त्यात ती कंपनीच्या जागेवरती उभी आहे तिथे आधी एक स्मशानभूमी होती आणि काल रात्री तुझ्यासोबत जे घडलं ते 2 वर्षापूर्वी त्या वॉचमॅनसोबत घडलं होतं. पण अशा अफवांमुळे अशा घटनांमुळे एका वॉचमॅनची जागा इथे नेहमी खाली असते. तर ही होती रामदास यांची स्टोरी, ज्यावरती ते सांगतात की ती कंपनी अजूनही आहे तशीच आहे. फरक फक्त एवढाच की ती आता बंद पडली आहे कारण त्या कंपनीमध्ये अशा काही भयानक घटनांचं प्रमाण खूप वाढू लागलं होतं. तर हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल म्हणजे आवडला आहेच तर सबस्क्राईब करा आणि नसेल आवडला तर लाईक करा आणि त्यापेक्षाही नसेल आवडलं तर कॉमेंट करा. आपण भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पीस आउट, बाय बाय.